नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघावा ही विनंती आहे. चला तर सुरुवात करतोय. स्क्रीन बघू शकता जागतिक घटकांचाही परिणाम बघू शकता. महत्त्वाची अपडेट कांदा भाव संदर्भातील आहे आणि नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भात सुद्धा आहे. भावाच्या घसरण किती झाली त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत. स्क्रीनवर बघतच आहात. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, जागतिक घटकांचा परिणाम. कांदा निर्यातीसाठी बांगलादेश ही एक मोठी बाजारपेठ आहे, मात्र सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यातीत 80% घट झाली आहे. या व्यतिरिक्त तेथे यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे, त्यामुळे भारतातून निर्यात होण्याची शक्यता अत्यल्प आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी ही महत्त्वाची स्थिती आहे आणि त्यामुळे भारतातून निर्यात होण्याची शक्यता अत्यल्प आहे. जागतिक घटकांचा परिणाम या ठिकाणी झालेला आहे. नाफेडची खरेदी कधी? केंद्र सरकारच्या नाफेड आणि NCCF या यंत्रणांनी अद्याप कांद्याची खरेदी सुरू केलेली नाही, त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध असून त्याचा परिणाम भावावर झाला आहे. परिणामी सरकारने कांदा खरेदी कधी सुरू करणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहे, ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहे, जे तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचल्या जातात. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच बातमी आणि घडामोडी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओची का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब.